नमस्कार मित्रांनो, एसपीके ऑनलाइन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ऑपरेटिंग सिस्टीमचा दुसरा पार्ट पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। डॅशबोर्ड हा डाटाचा सेट आहे, तर फाइल हा डाटाचा सेट आहे। खालीलपैकी कोणता प्रोग्रामचा सेट असून प्रोग्राममधील व्हायरस शोधतो तो व्हायरस स्कॅन। विंडोज मधील डॅशबोर्डचे सॉफ्टवेअर बिटमॅप ग्राफिक्स तयार किंवा एडिट करण्यासाठी वापरतात, तर एमएस वर्ड। डॅशबोर्ड हा अँटीव्हायरसचा प्रकार आहे, क्विक हिल। खालीलपैकी कोणत्या टाइपची सीडी इरेजेबल प्रकारात मोडते, CDRW। डॅशबोर्ड हे डिजिटल कॉम्प्युटरचे प्रकार आहेत, तर पहा खालीलपैकी सुपर कॉम्प्युटर, मेनफ्रेम कॉम्प्युटर, मायक्रो कॉम्प्युटर हे सर्व डिजिटल कॉम्प्युटरचे प्रकार आहेत। डॅशबोर्ड हा फ्लॅश ड्राईव्हचा प्रकार आहे, तर पेन ड्राईव्ह। खालीलपैकी कोणतेही आउटपुट डिव्हाइस आहे, तर स्पीकर हे आउटपुट डिव्हाइस आहे। डॅशबोर्ड हा ॲनिमेशन क्रिएटर सॉफ्टवेअर आहे, तो मायक्रोमीडिया फ्लॅश हे ॲनिमेशन क्रिएटर सॉफ्टवेअर आहे। खालीलपैकी डॅशबोर्ड हा कॉम्प्युटरच्या इसेन्शियल पार्ट्सचे चेकिंगसाठी असतो, तर हार्डवेअर मॅनेजमेंट। डॅशबोर्डला फ्लॅश ड्राईव्ह असे म्हणतात, तर पेन ड्राईव्हला फ्लॅश ड्राईव्ह असे म्हणतात। बँकमध्ये लार्ज अमाऊंटचे चेक व्हेरीफाय करण्यासाठी काय वापरतात, MICR। खालीलपैकी डॅशबोर्ड हा इम्पॅक्ट प्रिंटर आहे, तर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर। डॅशबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे, लाईट पेन। डॅशबोर्ड हे लाईट सेन्सिटिव्ह इनपुट डिव्हाइस आहे, लाईट पेन। डॅशबोर्डचे फॉन्ट मोजण्याचे मेजरमेंट आहे, तर पॉइंट हे फॉन्ट मोजण्याचे मेजरमेंट आहे। पुढचा प्रश्न बघा, डॅशबोर्डचे सर्वात कॉमन इनपुट डिव्हाइस म्हणून वापरले जाते, तर कीबोर्ड आणि मॉनिटर हे सर्वात कॉमन इनपुट डिव्हाइस म्हणून वापरले जाते। इंटरनल मेमरी ही डॅशबोर्ड प्रकारची असते, तर इंटरनल मेमरी रॅम, रॉम, कॅचे या सर्वांचा यामध्ये समावेश होतो। डॅशबोर्ड हा सर्वात शक्तिशाली संगणक आहे, सुपर कॉम्प्युटर। खालीलपैकी संगणकाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय नाहीये, तर टू थिंक अँड इमोट हे संगणकाचे कॅरेक्टरिस्टिक्स नाहीये, तर ॲम्पल स्टोरेज, ऑटोमेशन, वर्सॅटिलिटी, ॲक्युरन्सी हे सर्व संगणकाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत। डॅशबोर्ड हे इनपुट डिव्हाइस नाही, प्रोजेक्टर। डॅशबोर्ड हे इनपुट डिव्हाइस नाही, तर खालीलपैकी OCR। डॅशबोर्ड हे आउटपुट डिव्हाइस नाही, तर फिंगरप्रिंट स्कॅनर। खालीलपैकी डॅशबोर्ड हा हार्डवेअरचा पार्ट नाहीये, तर सिस्टम OS। डॅशबोर्डची सेकंडरी मेमरी नाही, रॅम। डॅशबोर्ड फाईल आणि फोल्डरला ओपन, डिलीट आणि कॉपी करण्यासाठी वापरतात, तर फाईल मॅनेजमेंट। खालीलपैकी कोणती सेकंडरी मेमरी आहे, ह्यापैकी एकही नाही, रॅम, रॉम, कॅचे सर्व इंटरनल मेमरी आहे। सेकंडरी मेमरीमध्ये आपण हार्ड डिस्क, DVD, CD, मॅग्नेटिक फ्लिप यांचा समावेश होतो। डॅशबोर्डची प्रायमरी मेमरी आहे, तर रॅम ही प्रायमरी मेमरी आहे। इनपुट प्रोसेसिंग केल्यावर त्याच्यापासून आपल्याला काय मिळते, आउटपुट। खालीलपैकी डॅशबोर्डची सेकंडरी मेमरी आहे, तर पहा खालीलपैकी हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, CD, DVD या सर्वांचा सेकंडरी मेमरीमध्ये समावेश होतो। डॅशबोर्डचे स्टोरेज डिव्हाइस आहे, तर पेन ड्राईव्ह हे स्टोरेज डिव्हाइस आहे। रॅममध्ये डॅशबोर्ड स्पेसिफिक मेथड इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी असते, तर रॅममध्ये मेमरी मॅनेजमेंट ही स्पेसिफिक मेथड इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी असते। एका वेळी अनेक कामे करण्याच्या क्षमतेला मल्टीटास्किंग असे म्हणतात। डॅशबोर्ड ही सर्वात छोटे स्कॅनर हे टेक्स्ट मॅटर स्कॅन साठी वापरले जाते, तर पेन स्कॅनर। खालीलपैकी डॅशबोर्ड हा मॉनिटरचा प्रकार आहे, तर खालीलपैकी सर्व हे मॉनिटरचे प्रकार आहेत, यामध्ये LCD, LED, TFT। डॅशबोर्ड हे कॉम्प्युटर मेमरीचे मोजमाप आहे किंवा युनिट आहे, तर बिट। डॅशबोर्ड हे टेक्स्ट इनपुटसाठी वापरले जाते, कीबोर्ड। डॅशबोर्ड हे भिंतीवर मोठ्या साईजमध्ये स्क्रीन प्रोजेक्शनसाठी वापरले जाते, प्रोजेक्टर। डॅशबोर्ड हे ATM, मोबाईल्स अँड टॅबलेट्समध्ये असते, टच स्क्रीन। डॅशबोर्ड हे बँकेत चेक नंबर प्रिंटिंगसाठी वापरतात, MICR। डॅशबोर्ड हे स्पेसिफिकली कॉम्प्युटर्स गेमसाठी उपयोगी असतात, तर जॉयस्टिकचा आपण कॉम्प्युटर गेमसाठी उपयोग करतो। डॅशबोर्ड हे बारकोडला डिकोड करते, बार डिकोड रीडर्स। डॅशबोर्डचा वापर इंजिनिअरिंगमध्ये ड्रॉइंग्स, मॅप्स ड्रॉ करण्यासाठी होतो, तर प्लॉटर। प्रिंटर बारकोड्स रीड करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, तर बारकोड रीडर। कॉम्प्युटरवर डाटा स्टोअर करण्यासाठी डॅशबोर्ड वापरतात, तर मेमरी वापरतात। परमनंट इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, DVD, रॉमचा। डॅशबोर्ड हे शक्यतो पुस्तकाच्या साईजचे असते, ब्रीफकेस साईजचे असते, लॅपटॉप। डॅशबोर्ड हा प्रिंटरचा व्हॅलिड टाईप आहे, लेझर प्रिंटर। डॅशबोर्ड हे व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर आहे, तर खालीलपैकी पहा सर्वांचा एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये समावेश होतो। यामध्ये पहिला आहे विंडोज मूवी मेकर, ॲडोब आफ्टर इफेक्ट्स, कोरल व्हिडिओ स्टुडिओ यांचा समावेश होतो। डॅशबोर्ड ही होल्टलाइट मेमरी आहे, तर रॅम।
डायजेस्टचे सॉफ्टवेअर सहसा इमेज एडिटिंगसाठी वापरले जाते. फोटोशॉप एकदा डिलीट केलेल्या फाईल पुन्हा रिसायकल बिनमधून स्टोअर करणे शक्य आहे काय? हे विधान बरोबर आहे. दुसऱ्या लाईनवर जाण्यासाठी कोणत्या कीचा वापर करतात? एंटर. कीबोर्ड हे डायजेस्ट प्रकारचे इनपुट कॉम्प्युटरला पुरवते, तर टेक्स्ट प्रकारचे इनपुट कीबोर्ड हे कॉम्प्युटरला पुरवते. खालीलपैकी कोणती कीज ह्या कॉम्बिनेशन कीज नाहीये? तर पहा, टॅब ही कॉम्बिनेशन कीज नाहीये, तर कंट्रोल, अल्टर, शिफ्ट यांचा सर्वांचा कॉम्बिनेशन कीज मध्ये समावेश होतो. लॅपटॉप हा डायजेस्ट प्रकारचा कॉम्प्युटर आहे, तर लॅपटॉप हा मायक्रो प्रकारचा कॉम्प्युटर आहे. लाईट पेन सेन्सर हा स्क्रीनवरील डायजेस्ट अनालाइज करतो, तर पहा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स हा त्याच्या स्क्रीनवरील अनालाइज करतो. लिनक्सची डायजेस्ट ऑपरेटिंग सिस्टम आहे, तर ओपन सोर्स. लॉजिकल युनिट हा डायजेस्टचा भाग आहे, सीपीयू. खालीलपैकी संगणकातील सर्वात छोटी मेमरी म्हणून आपण कशाचा उल्लेख करू शकतो? तर बीटचा. मॅग्नेटिक डिस्क ही कोणत्या म्हणजे किती प्रमाणात डाटा किंवा जास्त प्रमाणात डाटा साठवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? तर मॅग्नेटिक डिस्कचा वापर करतो. मॅग्नेटिक इंक ही फक्त डायजेस्ट रीडर्सद्वारे रिकॉग्नाइज होते, तर MICR. मॅग्नेटिक टेपला काय म्हणून संबोधले जाते? तर सेकंडरी स्टोरेज मीडिया. मॅक्झिमाइज बटन हे आपोआप डायजेस्ट बटन मध्ये बदलले जाते जेव्हा विंडो ही मॅक्झिमम साईज मध्ये उपलब्ध असते. रिस्टोर बटन मध्ये बदलले जाते. डीव्हीडीची डाटा साठवण्याची क्षमता डायजेस्ट एवढी असते, तर डीव्हीडीची 4.7 GB पर्यंत डाटा साठवण्याची क्षमता असते. डायजेस्ट म्हणजे आपण एकापेक्षा जास्त ऍप्लिकेशन प्रोग्राम ओपन किंवा वर्क करू शकतो, मल्टीटास्किंग. डायजेस्ट ही मेमरी चेंज और मॉडिफाय करता येत नाही, तर रीड ओनली मेमरी त्याला आपण रॉम असे म्हणतो, ही मॉडिफाय करता येत नाही. खालीलपैकी हे कॉम्प्युटरच्या सीपीयू कॅबिनेटमधील मेमरी डिव्हाइस आहे, तर हार्ड डिस्क. कॉम्प्युटर सीपीयू कॅबिनेटमध्ये डायजेस्ट परमनंटली मेमरी डिव्हाइस फिक्स असते, हार्ड डिस्क. प्रायमरी मेमरीच्या खेरीजचे सर्व मेमरीला डायजेस्ट मेमरी असे म्हणतात, तर सेकंडरी मेमरी असे म्हणतात. डायजेस्ट मेमरी ही वीज गेल्यावर पुसून जाते, रॅम. खालीलपैकी कोणती मेमरी ही हँड हेल्ड कॉम्प्युटरसाठी जास्त उपयोगी होते? फ्लॅश मेमरी. खालीलपैकी कोणती मेमरी आकाराने हाताच्या बोटाच्या नखा इतकी छोटे असते? फ्लॅश मेमरी कार्ड. यालाच आपण मेमरी कार्ड असे सुद्धा म्हणतो. डायजेस्ट मेमरी ही टेम्पररी मेमरी असून रॅम अँड प्रोसेसच्या मध्ये बफरिंगचे काम करते, तर कॅचे. डायजेस्ट मेमरी ही टेम्पररी मेमरी आहे, रॅम. डायजेस्ट मेमरी ही डाटा प्रोसेस पूर्वी प्रतीक्षा कक्षा म्हणजे वेटिंग प्रमाणे कार्य करते, कॅच मेमरी. मेटलाइट फ्लॅटरचा वापर डायजेस्ट मध्ये केला जातो, हार्ड डिस्क मध्ये. MICR म्हणजे MICRचा लॉंग फॉर्म काय आहे? तर मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर. मायक्रो कॉम्प्युटरला आपण डायजेस्ट असे सुद्धा म्हणतो, पर्सनल कॉम्प्युटर. मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉपचे डायजेस्ट प्रकारचे संगणक आहे, तर मायक्रो कॉम्प्युटर्स आहे ते सर्व. मेमरी कार्ड हे डायजेस्ट प्रकारची मेमरी आहे, तर फ्लॅश. मॉनिटर स्क्रीन रिझोल्युशन कशाचा वापर करून मोजले जाते? पिक्सेल. माऊस हे कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे? इनपुट. टचपॅड हे कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे? इनपुट. माऊस मुख्यतः डायजेस्ट बटन्स असतात, माऊसवर मुख्यतः 3 बटन्स असतात. MS पेन आपण MS पेनचा डायजेस्टसाठी वापर केला जातो, तर MS पेनचा ड्रॉइंगसाठी वापर केला जातो. माय कॉम्प्युटर हा आयकॉन प्रथम कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये घेतला गेला? तर विंडोज 95. ऍडव्हान्स वर्ड प्रोसेसर पेक्षा नोटपॅडला लेस मेमरी रिक्वायर असते, हे विधान बरोबर आहे. आजकाल खालीलपैकी कोणते डिव्हाइस एका कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये डाटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाते? तर पेन ड्राईव्हचा वापर करतात. आजकाल डायजेस्ट मॉनिटर्स पीसी साठी वापरले जातात, LCD. आजकाल डायजेस्ट पोर्ट्स माउस, कीबोर्ड, मोडेम, पेन ड्राईव्ह कॉम्प्युटरला कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते, तर USB. खालीलपैकी कोणते डिव्हाइस हे प्रामुख्याने एका कॉम्प्युटरवरील डाटा दुसरीकडे ट्रान्सफर करण्यासाठी वापरतात? तर पेन ड्राईव्ह. डायजेस्ट नंबर सिस्टीम फक्त 2 डिजिट्स असते, तर बायनरी. 1 बाईट म्हणजे डायजेस्ट बिट्स होय, 8 बिट्स. कॉम्प्रेस फाईल करण्यापूर्वी एक्स्ट्रॅक्ट करणे गरजेचे असते, हे विधान बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या मार्गाने व्हायरस प्रिव्हेंट केला जाऊ शकतो? तर अँटीव्हायरस या मार्गाने. डायजेस्ट प्रक्रिया ही गणिती मोजण्यासाठी आहे, तर अर्थमेटिक. ऑप्टिकल डिस्क या डायजेस्ट प्रकारच्या डिस्क आहेत ज्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड ऐवजी लेझर किरण वापरलेले असतात, तर त्या प्लॅस्टिक प्रकारच्या डिस्क आहेत. जे आयटम रिसायकल बिन मध्ये ऍक्सिडेंटली डिलीट झालेले असतात ते आपण कोणता ऑप्शन वापरून परत मिळवू शकतो? रिस्टोर. PB म्हणजे काय? तर पेटाबाइट. PC हा डायजेस्ट कॉम्प्युटरचा प्रकार आहे, मायक्रो. PC म्हणजे काय? पर्सनल कॉम्प्युटर. PDF म्हणजे काय? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पहा, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. PDA म्हणजे काय? पर्सनल डिजिटल असिस्टंट.
पर्सनल कॉम्प्युटर हा डॅश डॅश प्रकारचा संगणक आहे, मायक्रो कॉम्प्युटर. फोटो कंडक्टर हे डॅश डॅश इनपुट डिव्हाइस मध्ये वापरतात, बारकोड मध्ये. प्रायमरी मेमरीला डॅश डॅश मेमरी असे म्हणतात, तर प्रायमरी मेमरीला आपण पाहिलं की इंटरनल मेमरी असे म्हणतात. प्रायमरी मेमरी खालीपैकी कोणत्या विभागात विभागलेली आहे, तर ह्यापूर्वी हा प्रश्न आपण घेतलेला आहे. रॅम मध्ये विभागलेली आहे, रॉम मध्ये विभागलेली आहे आणि केचे मध्ये विभागलेली आहे. डॅश डॅश प्रिंटर प्रत्येक मिनिटाला 200 ते 2000 लाईन्स प्रिंट करू शकतो. लाईन प्रिंटर. डॅश डॅश प्रिंटर कर्कश आवाज करतात, तो रेल्वे तिकीट विंडोवर वापरले जातात, आपल्याला माहिती आहे. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. प्रिंटर डिव्हाइसचे आउटपुट डॅश डॅशवर घेतले जाते, पेपरवर घेतले जाते. डॅश डॅश प्रिंटर हा इम्पॅक्ट प्रिंटर आहे, तर कॅरेक्टर प्रिंटर हा इम्पॅक्ट प्रिंटर आहे. डॅश डॅश प्रिंटरचा वापर इंजिनिअरिंग, ड्रॉइंग, मॅप्स इत्यादीसाठी करतो. आपण पाहिले हे आधी फ्लॉटरचा. डॅश डॅश प्रिंटर कॅरेक्टर बाय कॅरेक्टर प्रिंट करतो, कॅरेक्टर प्रिंटर. डॅश डॅश प्रिंटर्स हे डॉट मॅट्रिक्स आणि इंकजेट प्रिंटर्सपेक्षा जलद असतात, लेझर प्रिंटर. हल्ली आपण लेझर प्रिंटरचा सर्रास म्हणजे मोठ्या प्रमाणावर वापर करतो, आपण घरगुती सुद्धा लेझर प्रिंटर वापरतो. खालीपैकी कोणत्या प्रिंटरमध्ये हीट सेन्सिटिव्ह पेपरवर प्रिंट केले जाते, थर्मलमध्ये. डॅश डॅश प्रिंटर्स टोनरचा वापर करून पेपर प्रिंट करतात, लेझर प्रिंटर. मायक्रो प्रोसेसरचा प्रोसेसिंग स्पीड हा डॅश डॅश युनिटमध्ये मोजला जातो, हर्ट्झमध्ये मोजला जातो. प्रोग्राम म्हणजे काय, तर प्रोग्राम म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. रॅम ही डॅश डॅश मेमरी आहे, तर रॅम ही व्होल्टलाइट मेमरी आहे. रॅन्डम ऍक्सेस मेमरी डॅश डॅश आहे, तर रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे रॅम ही टेम्पररी मेमरी आहे. व्हीडीयू से निगडीत खालीपैकी कोणते वाक्य बरोबर आहे, तर व्हीडीयू हे इट इज अन आउटपुट डिव्हाइस होय. फाईल काढून टाकणे म्हणजे काय करणे होय, डिलीट करणे. रिसर्च ऑर्गनायझेशन्स लॅबोरेटरीज मध्ये डॅश डॅश प्रकारचे कॉम्प्युटर वापरले जाते, तर सुपर कॉम्प्युटर वापरले जाते. हवामान खात्यामध्ये सुपर कॉम्प्युटर वापरले जाते, लक्षात असू द्या. रॉम ही डॅश डॅश मेमरी आहे, तर परमनंट मेमरी. स्कॅनर हे डॅश डॅश प्रकारचे डिव्हाइस आहे, इनपुट. डॅश डॅश प्रकारचे स्कॅनर्स हे प्रामुख्याने दुकानामध्ये बिलिंग काउंटर्सला वापरलेले असतात, बारकोड स्कॅनर. व्हायरससाठी आपल्या कॉम्प्युटरमध्ये आपण काय इन्स्टॉल करतो, तर अँटीव्हायरस, आणि हे अँटीव्हायरस आपले कॉम्प्युटर मेमरी स्कॅन करतात. स्क्रीन रिझोल्युशन डॅश डॅश मध्ये मोजले जातात, पिक्सेलमध्ये. सेकंडरी मेमरी ही परमनंट मेमरी आहे, बरोबर. डॅश डॅश मध्ये सेन्स स्क्रीनवर इन्फ्रारेड रेजचा वापर होतो, तर टच स्क्रीनवर. स्टार्ट मेनू ओपन करण्याची डॅश डॅश शॉर्टकट की आहे, तर विंडोज लोगो आयकॉन. शटडाऊन ऑप्शन हे डॅश डॅश मध्ये असते, तर स्टार्टवर ह्या आयकॉनवर असते. काय का कॉम्प्युटरवर काही काम केले नाही, तर विंडोज स्क्रीन जे अॅनिमेशन ऑब्जेक्ट्स आपल्याला दिसतात किंवा दाखवते त्यांना काय म्हणतात, स्क्रीन सेव्हर. मॅग्नेटिक टेपची साठवणूक क्षमता डॅश डॅशवर अवलंबून असते, तर मॅग्नेटिक टेपची साठवणूक क्षमता ट्रॅक्स पर इंच ऑफ सरफेस. सेकंड, बिट्स पर इंच ऑफ ट्रॅक्स. अँड थर्ड, डिस्क पॅक इन डिस्क सरफेस. या तिन्ही घटकावर अवलंबून असते. स्टोअर केलेला डाटा पाहिजे तेव्हा आपण रिकॉल किंवा रिट्राईव्ह करू शकतो. डॅश डॅश सिस्टीम ही जलद चेक क्लिअरन्ससाठी उपयोगी येते, तर MICR. डॅश डॅश सिस्टीम ही आवाजातील कमेंट्स रिकॉग्नाइज करते, तर व्हॉइस सिस्टीम. सिस्टीम युनिटमध्ये डॅश डॅश असतात, तर सिस्टीम युनिटमध्ये SMPS, नेक्स्ट सिस्टीम बोर्ड आणि लास्ट हार्ड डिस्क असतात. टॅबलेट हा मेनफ्रेम प्रकारचा संगणक आहे, चूक. टॅबलेट हा मायक्रो प्रकारचा संगणक आहे. टॅबलेट हा मायक्रो प्रकारचा संगणक आहे, हे विधान बरोबर आहे. स्मार्टफोन हा डॅश डॅश प्रकारचा संगणक आहे, तो पण मायक्रो कॉम्प्युटर्स आहे. टास्कबार हा डेस्कटॉपच्या कुठल्याही बाजूला हलवता येतो, हे विधान बरोबर आहे. टीबी म्हणजे काय, तर टीबी म्हणजे टेराबाइट्स होय. ALU हे डॅश डॅश वेगवान घटकापासून तयार केलेले असतात, तर रजिस्टर्स या घटकापासून तयार केलेले असतात. अर्थमॅटिक ऑपरेशन्स डॅश डॅश मार्फत परफॉर्म केले जाते, तर ALU मार्फत केले जाते. कॉम्प्युटर स्टार्ट झाल्याबरोबर स्क्रीनवर जी ब्ल्यू बॅकग्राऊंड दिसते त्याला आपण काय म्हणतो, तर डेस्कटॉप असे म्हणतो. CD रॉमची कॅपॅसिटी किती असते, तर 650 MB ते 1 GB. टास्क बारच्या लेफ्ट साइडला सर्क्युलर और राउंड बटनला डॅश डॅश असे म्हणतात, स्टार्ट बटन. कॉम्प्युटरमध्ये डाटा डिजिटल फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला जातो, तो डॅश डॅश कॉम्प्युटर असतो, तर तो डिजिटल कॉम्प्युटर असतो. MS पेंट फाईलचे द डिफॉल्ट एक्सटेन्शन डॅश डॅश आहे, .bmp. फाईल नेम आणि एक्सटेन्शन हे डॅश डॅशने सेपरेट करतात, तर ते डॉटने सेपरेट होते. पहिला डिजिटल कॉम्प्युटर हा कोणत्या चिप पासून बनवला होता, तर IBM सिस्टम 360 पासून बनला होता. कॉम्प्युटरला डॅश डॅश दिला तो प्रोसेस करतो, इनपुट दिला तो प्रोसेस करतो, त्याच्यावर प्रोसेस करून तो आपल्याला आउटपुट देतो. सीडीची डाटा स्टोअर करण्याची क्षमता डॅश डॅश एवढी असते.
तर 700 MB एवढी असते. मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला जे 4 पर्याय दिले त्याच्यामध्ये 700 MB हा मॅक्झिमम आहे, त्यामुळे आपण तो 700 MB हा सिलेक्ट केलेला आहे. युजर आणि कॉम्प्युटरमधील माध्यम म्हणजे काय? ऑपरेटिंग सिस्टीम. फ्लॅश ड्राईव्हमध्ये मेमरी कॅपॅसिटी किती असते? तर फ्लॅश ड्राईव्हमध्ये 4 GB टू 1 TB पर्यंत पेन ड्राईव्ह आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. सर्वात प्रमुख आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे डॅश डॅश आणि प्रिंटर होय, तर मॉनिटर आणि प्रिंटर्स होय. कॉम्प्युटरमधील मोस्ट कॉमन टाईप ऑफ इनपुट डिव्हाइस कीबोर्ड आणि माऊस होय. ह्यापूर्वी हा आपण प्रश्न घेतला होता. कॉम्प्युटरमधील मोस्ट कॉमन टाइप्स ऑफ आउटपुट डिव्हाइस हे मॉनिटर्स आणि प्रिंटर्स होय. इनपुट डिव्हाइस कीबोर्ड आणि माऊस होय. म्युझिक, माऊस, सॉफ्टवेअर इत्यादी डॅश डॅश मध्ये उपलब्ध असतात, DVD ROM मध्ये. कॉम्प्युटरचा जो पार्ट आपण बघू किंवा स्पर्श करू शकतो त्याला आपण हार्डवेअर म्हणतो, ज्याला स्पर्श करू शकत नाही त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो. माऊस बटनचे एकदा क्लिक करण्याच्या क्रियेला सिग्नल म्हणतात. कॉम्प्युटरला कीबोर्ड शिवाय डायरेक्ट डाटा प्रोव्हाइड करण्याच्या कृतीला डायरेक्ट एंट्री असे म्हणतात. हे विधान बरोबर आहे. मोठी फाईल लहान स्वरूपात साठवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? तर WinZipचा वापर करतो. एनालॉग कॉम्प्युटरने दिलेला निकाल हा कसा असतो? टेम्पररी असतो. डेस्कटॉपवरील आयकॉनची साईज चेंज करण्यासाठी आपण कोणत्या शॉर्टकट कीचा वापर करतो? तर कंट्रोल+ माऊस स्क्रॉल व्हील. रिसायकल बिनमध्ये आयटम पाठवण्याशिवाय कॉम्प्युटरमधून आयटम परमनंटली डिलीट करण्यासाठी आपण कोणत्या शॉर्टकट कीचा वापर करतो? Shift+Delete. फाईल और फोल्डर सर्च करण्यासाठी आपण कोणत्या शॉर्टकट कीचा वापर करतो? F3. विंडोजवरील ओपन असलेल्या आयटम्समध्ये स्विच करण्यासाठी डॅश डॅश शॉर्टकट की वापरतात, Alt+Tab. जेव्हा मल्टिपल कीबोर्डचे लेआउट्स अनेबल असतात तेव्हा कीबोर्ड लेआउट स्विच करण्यासाठी आपण कोणती शॉर्टकट की वापरतो? Ctrl+Shift. तर हातावर मावतील अशा कॉम्प्युटरला काय म्हणतात? हँडहेल्ड. टेबलवर बसतील अशा प्रकारचे कॉम्प्युटर्स कशामध्ये मोडतात? डेस्कटॉपमध्ये. रीडिंग अँड रायटिंगचा स्पीड डॅश डॅश डिस्कवर हाय असतो, तर हार्ड डिस्कवर तो हाय असतो. स्टार्ट आयकॉनवर डॅश डॅश बारवर प्रेझेंट असतो, तर टास्क बारवर. खालीपैकी डॅश डॅश या डिस्कची स्टोरेज कॅपॅसिटी जास्त असते, तर हार्ड डिस्कची असते. या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लिपचा किंवा डिस्कचा वापर इथे उल्लेख केलेला नाहीये, त्यामुळे आपण हार्ड डिस्क यावर सिलेक्ट केलेला आहे. विंडो स्क्रीनवर जी स्ट्रीप बटनला प्रेझेंट असते त्याला काय म्हणतात? टास्क बार. फाईलचा टाईप किंवा फॉर्मॅट हा फाईलमध्ये असलेल्या डॅश डॅशनुसार कळतो, तर तो आपल्याला डाटानुसार कळतो. कॉम्प्युटरमध्ये वर्ड लाईन डॅश डॅशमध्ये मोजतात, तर बिट्समध्ये मोजतात. कोणत्या सिस्टीमचा उपयोग आपण उच्चारलेले शब्द कॉम्प्युटर वर्ड किंवा कमांडच्या स्वरूपात स्वीकारते? तर व्हॉइस रिकॉग्निशनच्या मदतीने. शब्द उच्चाराच्या मदतीने डॅश डॅश सिस्टीम कॉम्प्युटरला टेक्स्ट आणि कमांड स्वीकारते, तर व्हॉइस रिकॉग्निशन. करंट टास्क कॅन्सल करण्यासाठी आपण एस्केप या बटनाचा वापर करतो. ऍक्टिव्ह विंडो क्लोज करण्यासाठी आपण कोणत्या शॉर्टकट कीचा वापर करू शकतो? तर Alt+F4. कॉम्प्युटर सिस्टीमला एक्सटर्नल डिव्हाइस जोडण्यासाठी डॅश डॅश हे मदरबोर्ड जोडलेले असते, तर पोर्ट्स. फाईल डिलीट करण्यासाठी खालीपैकी कोणती प्रोसेस करणे आवश्यक असते? सर्वप्रथम फाईल सिलेक्ट करणे, त्यानंतर डिलीट बटन प्रेस करणे. कॉम्प्युटरवर व्हायरस डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? तर आपल्याला रन अँटीव्हायरस प्रोग्रामची गरज असते. शब्दांच्या मध्ये स्पेस देण्यासाठी आपण काय वापरतो? स्पेस बार. डॅश डॅश इनपुट देण्यासाठी कीबोर्ड वापरतात, तर टेक्स्ट इनपुट देण्यासाठी कीबोर्ड वापरतात. कर्सर इकडे तिकडे मूव्ह करण्यासाठी डॅश डॅश की वापरतात, तर ॲरो की वापरतात. डॅश डॅश प्रिव्हेंट करण्यासाठी कोणतेही अनट्रस्टेड वेबसाईट ओपन करू नका, व्हायरस प्रिव्हेंट करण्यासाठी. कॉम्प्युटरमध्ये सीड रीड करायला डॅश डॅश उपलब्ध असते, CD ड्राईव्ह. कॉम्प्युटरमध्ये सीडीवरील डाटा वाचण्यासाठी डॅश डॅश ड्राईव्हचा वापर करतात, CD ड्राईव्हचा वापर करतात. मोठ्या प्रमाणातील फाईल रिड्यूस करणे म्हणजे काय होईल? फाईल कम्प्रेशन. सिलेक्टेड फोल्डर रिनेम करण्यासाठी आपण कोणत्या शॉर्टकट कीचा वापर करतो? तर Ctrl+A. कोणतीही फाईल और फोल्डर सर्च करण्यासाठी डॅश डॅश ऑप्शनचा वापर केला जातो, सर्च प्रोग्राम अँड फाइल्स. डेस्कटॉपवरचे सगळे आयटम सिलेक्ट करण्यासाठी आपण कोणत्या शॉर्टकट कीचा वापर करतो? तर Ctrl+A. CD और DVD मध्ये डाटा साठवण्यासाठी डॅश डॅश प्रोग्रामचा उपयोग केला जातो. डाटा साठवण्यासाठी किंवा कॉम्प्युटरमधला डाटा CD मध्ये पेस्ट करण्यासाठी बर्नर या प्रोग्रामचा आपण उपयोग करतो. PDF फाईल बघण्यासाठी डॅश डॅश सॉफ्टवेअरचा वापर होतो, Adobe Reader. सध्या पेन ड्राईव्हची साठवण्याची क्षमता डॅश डॅश मध्ये मोजली जाते, तर गिगाबाईट मध्ये, त्यालाच आपण GB असे म्हणतो. टच स्क्रीन व टच पेन सारखेच आहेत, हे विधान चूक आहे. टच स्क्रीन हे डॅश डॅश डिव्हाइस आहे, तर टच स्क्रीन हे इनपुट डिव्हाइस आहे.
टच सेन्सिटिव्ह पॅनल ज्यामध्ये डिस्प्ले सुद्धा असतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात. टच स्क्रीन लॅपटॉपचे दोन्ही लॅपटॉप व टॅबलेट म्हणून काम करू शकते. हे विधान बरोबर आहे. एका ठिकाणाहून फाईल दुसऱ्या ठिकाणी नेणे म्हणजे काय करणे होय, ती फाईल मूव्ह करणे. खालीपैकी कोणता प्रकार हाय क्वालिटी ॲक्युरेट इमेजसाठी वापरतात, तर फ्लॉटर. खालीपैकी कोणत्या टाईपची सीडी फ्लॉपी डिस्क सारखी रिरायटेबल असते, तर CDRW. खालीपैकी कोणत्या प्रकारचा कॉम्प्युटर कॅरी करणे सोपे असते, तर लॅपटॉप. खालीपैकी डॅशचा कॉम्प्युटर सध्या आकाराने सर्वात लहान संगणक म्हणून आहे, मायक्रो. कोणत्या प्रकारच्या कॉम्प्युटर्समध्ये अॅनालॉग आणि डिजिटल ह्या अशा दोन्ही प्रकारची वैशिष्ट्ये सामावलेले असतात, हायब्रिड कॉम्प्युटरमध्ये. डॅशचे कॉम्प्युटर सर्वात जास्त क्षमतेचे असतात त्याला, आणि जे अतिप्रचंड कॅल्क्युलेशनसाठी वापरले जातात ते आहे सुपर कॉम्प्युटर. कोणत्या कॉम्प्युटरचा उपयोग हा बँक, रेल्वे, डाटा सेंटरमध्ये मोठ्या संस्थांमध्ये वापरला जातो, मेनफ्रेम कॉम्प्युटर. कोणता कॉम्प्युटर हा त्याच्या शक्तिशाली कामामुळे अवकाश, मेडिकल, नॅनो टेक्नॉलॉजी यासारख्या संशोधनात वापरला जातो, सुपर कॉम्प्युटर. इलेक्ट्रिक सप्लाय स्विच ऑफ केला तरी कोणत्या प्रकारची इंटरनल मेमरी परमनंट डाटा स्टोअर करते, तर रॉम. प्रिंटर्सचे डॅश प्रकार आहेत, तर पहा खालीलपैकी थर्मल प्रिंटर, फ्लॉटर, इंकजेट हे सर्व प्रिंटरचे प्रकार आहेत. डॅश युनिट हे डाटा फ्लो नियंत्रित करते, तर कंट्रोल युनिट. डॅश युनिट हे कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये डाटा स्टोअर करण्यासाठी वापरतात, तर बिट. डॅश युनिटद्वारे कॉम्प्युटर तयार केलेले उत्तर आपल्यापर्यंत पोहोचविते, आउटपुटद्वारे. USB संक्षिप्त रूप काय आहे, पहा युनिव्हर्सल सिरियल बस. USB म्हणजे डॅश होय, तर USB म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस. विंडोजमध्ये युजर इंटरफेस हे GUI मध्ये असते. डॅशमध्ये मॅग्नेटिक इंकचा वापर केला जातो, तर MICR मध्ये. डॅश फॉर्मॅटचा वापर करून आपण डॉक्युमेंट ओपन आणि रीड करू शकतो, तर PDF ह्या फॉर्मॅटचा वापर करून आपण डॉक्युमेंट ओपन आणि रीड करू शकतो, त्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. डेस्कटॉपवरील डॅश आयकॉनचा वापर करून सगळे फोल्डर आपण ॲक्सेस करू शकतो, माय कॉम्प्युटर. इनपुट डिव्हाइसचा वापर करून संगणकाला कोणतेही काम करण्याची माहिती पुरवली जाते, हे विधान बरोबर आहे. खालीपैकी कोणत्या साधनाद्वारे डिजिटल डाटा व अॅनालॉग डाटा कन्वर्ट केला जातो, तो मॉडेमद्वारे. खालीपैकी कोणत्या साधनाद्वारे, तोच प्रश्न रिपीट घेतलेला आहे मित्रांनो, तो मॉडेमद्वारे डिजिटल डाटा व अॅनालॉग डाटा कन्वर्ट केला जातो. VDU म्हणजे काय होय, तर VDU म्हणजे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. व्हायरस हे डॅश स्टॉप करण्यासाठी डिझाईन केलेले असतात, तर पहा इन्सर्ट अननेसेसरी डाटा स्टॉप करण्यासाठी डिझाईन केलेले असतात. व्हायरस इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर सीज म्हणजे काय होय, तर व्हायरसचा लॉंग फॉर्म आहे हा. अल्टरनेट मेमरी वीज गेल्यावर उपलब्ध असते, चूक. डॉट वेव्ह हा कोणत्या फाईलचा प्रकार आहे, ऑडिओ. एक्सटेन्शनवरून आपण फाईल आयडेंटिफाय करू शकतो, हे विधान बरोबर आहे. एकापेक्षा जास्त फोल्डर एकाच फाईलमध्ये सेव्ह करता येतात, हे विधान चूक आहे. आपण डॅश एक्सटर्नल आउटपुट डिव्हाइस म्हणून वापरू शकतो, तर स्पीकर. तुम्ही सध्या उपलब्ध असलेले HD टीव्हीचा वापर मॉनिटर स्क्रीन सारखा करू शकता, बरोबर. आपण कॉम्प्युटर सिस्टीमची डेट आणि टाइम चेंज करू शकत नाही, हे विधान चूक आहे. आपण रिसायकल बिन मधून फाईल डिलीट करू शकत नाही, हे विधान चूक आहे. सेम लोकेशनवर सारखेच फाईल नेम आणि एक्सटेन्शन वेगळ्या फाईलला आपण देऊ शकत नाही, अगदी बरोबर, हे विधान बरोबर आहे. डायलॉग बॉक्स आपण रिसाइज करू शकत नाही, हे विधान बरोबर आहे. आपण कॉम्प्युटरला डॅश डाटा प्रोसेसिंगसाठी दिलेला असतो इनपुट डाटा. संगणकातील नको असलेल्या फाईल कुठे साठवल्या जातात, रिसायकल बिनमध्ये. फाईलला दुसरे नाव देणे म्हणजे काय करणे होतं, फाईल रिनेम करणे. जेव्हा डायलॉग बॉक्स ओपन असतो तेव्हा डॅश शॉर्टकीने ऍक्टिव्ह आयटम्स आपल्याला दाखवता येतात, तर F4 ने. जेव्हा डायलॉग बॉक्स ओपन असतो त्यावेळेस आपण कोणत्या शॉर्टकीजने मागील ऑप्शन्सवर जाऊ शकतो, Shift+Tab. कॉम्प्युटरचा इलेक्ट्रिक सप्लाय स्विच ऑफ केला तरी डॅश फ्री डाटा इरेज होत नाही, इरेज होतो, तर रॅमवरला आणि रॉमवरला इरेज होत नाही. जेव्हा इलेक्ट्रिक सप्लाय बंद होतो डॅश मेमरी कंटेंट लॉस्ट होतात, तर रॅम. जेव्हा एकापेक्षा अधिक विंडोज ओपन केलेल्या असतील तेव्हा करंटली ऍक्टिव्ह विंडोज ज्याच्या सहाय्याने आपण ओळखू शकतो, टास्कबारवर खाली आपल्याला सर्व विंडोज दिसतात. जेव्हा कोणतीही फाईल कॉम्प्युटरमधून डिलीट करतो तेव्हा ती परमनंटली डिलीट होते, चूक, हे विधान चूक आहे. ती परमनंटली डिलीट होत नाही, ती रिसायकल बिनमध्ये जाते. आणि रिसायकल बिनमध्ये जाऊन जर आपण ती डिलीट केली तर ती पुन्हा आपल्याला मिळवता येत नाही. ऑपरेटिंग सिस्टमचे बेसिक फंक्शन्स कोणते, तर हार्डवेअर मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट आणि फाईल मॅनेजमेंट हे सर्व बेसिक फंक्शन्स आहेत. खालीपैकी कोणते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाहीये, तर पहा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे विंडोज NT हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाहीये.
यापैकी कोणता प्रिंटरचा व्हॅलिड टाईप आहे तर लेझर प्रिंटर. कॉम्प्युटरला समजणारी भाषा जी भाषांतर न करता समजते तिला मशीन लँग्वेज असे म्हणतात. विंडोज सुरू करताना कोणत्या मोडमध्ये मिनिमल सेट ऑफ ड्रायव्हर्स लोड होतात तर सेफ मोडमध्ये. खालीपैकी कोणती शॉर्टकट की कीबोर्डवर नाही तर F15 नाही आहे मित्रांनो, F12 पर्यंतच फंक्शन्स कीज आहेत आपल्याकडे. यापैकी कोणते सीडीचे प्रकार आहेत तर पहा सर्व, ज्यामध्ये CD ROM, CDR, CD री-राईट यांचा समावेश होतो. खालीपैकी कोणती सर्वात योग्य डाटा फ्लो सिस्टीम आहे तर त्यामध्ये पहा इनपुट, त्याच्यावर प्रोसेस, त्यानंतर आउटपुट ही डाटा फ्लो सिस्टम आहे. खालीपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे तर पहा फिंगरप्रिंट स्कॅनर हे इनपुट डिव्हाइस आहे. खालीपैकी संगणकातील सर्वात मोठी मेमरी डॅश डॅश आहे तर पहा संगणकातील सर्वात मोठी मेमरी म्हणून आपण झेटाबाईटचा उल्लेख करू शकतो. खालीपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाहीये तर पासबुक प्रिंटर. खालीपैकी कोणता प्रोग्राम ग्रुप आहे तर ॲसेसरीज. यापैकी कोणता डीव्हीडीचा प्रकार आहे तर DVD ROM. बाकी सर्व सीडीचे प्रकार दिलेले आहेत. चिप बनवण्यासाठी वापरण्यात येणारा महत्त्वाचा घटक कोणता तर सेमी कंडक्टर होय. खालीपैकी कोणत्या मेमरीला वारंवार रिफ्रेश करावे लागते तर रीड ओनली मेमरी. यामध्ये कोणती मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे तर MS-DOS ही कमांड सिस्टीम आहे. तर बाकीच्या सर्व ह्या मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. खालीपैकी कोणते उपकरण जास्त माहिती संग्रह करू शकतो तर पहा मॅग्नेटो ऑप्टिक डिस्क, त्यानंतर हार्ड डिस्क आणि त्यानंतर फ्लॉपी डिस्क आणि लास्टला कॉम्पॅक्ट डिस्क. कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्टार्ट बटन नाहीये तर विंडोज विस्टा. विंडोजचे कोणते व्हर्जन 64 बिट प्रोसेसरला सपोर्ट करते तर विंडोज XP. खालीपैकी कोणते सिस्टीम टूल नाहीये तर खालीपैकी व्हायरस स्कॅनिंग ही सिस्टीम टूल नाहीये. कॉम्प्युटरवर गेम खेळण्यासाठी आपण कशाचा वापर करतो जॉयस्टिकचा इनपुट डिव्हाइस म्हणून उपयोग होतो. विंडोज 7 ही मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टीम आहे हे विधान बरोबर आहे. विंडोज 7 जे खूप प्रोग्राम्स आणि टूल्स प्रोव्हाइड करतात त्यास काय म्हणतात तर गॅजेट्स म्हणतात. विंडोजची डॅश डॅश बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम आहे तर GUI. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ही डॅश डॅश कॉर्पोरेशनने डेव्हलप केलेली आहे तर मायक्रोसॉफ्ट. वायरलेस कीबोर्ड व माऊसमध्ये ऊर्जा मिळण्यासाठी पेन्सिल